नेरळ शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नेरळ शहराचे प्रश्न मात्र आजही सुटण्याच्या स्थितीत नाहीयेत. त्यामुळे नेरळमधील पाण्याचा प्रश्न देखील आजही पूर्णतः सुटलेला नाही. नेरळमध्ये 40 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर होऊन दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. मात्र याला 3 वर्षांचा काळ लोटत आला तरी पाणी योजना आजही केवळ 51% पूर्ण झाली असल्याचं समजतंय. अनेकांनी याबाबत दिलेली आश्वासनं देखील फोल ठरली असून नेरळकरांना पाणी टंचाईचा फटका कायम सहन करावा लागतो. गावात वाडीत पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याची व्यथा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नागरिकांनी उमेदवाराकडे मांडली होती. तेव्हा पंचायत समिती निवडणुकीत यश मिळताच नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांनी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायत प्रशासक यांची बैठक घेतली. यामध्ये 3 वर्ष व्हायला आली, अनेक भागात नागरिकांना प्यायला पाणी धड मिळत नाही, तुम्ही करताय काय असा थेट प्रश्न विचारल्याने अधिकारी वर्गाची देखील भंबेरी उडाली. दरम्यान पाणी योजनेची एकूण स्थिती आणि अडचणी चंचे यांनी समजून घेत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. तर आता उन्हाळा येत असल्याने नेरळकरांना पाण्याच्या त्रासाला सामोरं जावं लागलं तर गाठ माझ्याशी आहे असं देखील सुनावलं. तेव्हा पुढील 1 महिन्यात योजनेतील त्रुटी दूर करत पाणी योजना कार्यान्वित करण्याची हमी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता पांढरपट्टे यांनी दिली. त्यावर 1 महिन्यात काम पूर्ण न झाल्यास नेरळकरांसह उपोषणाला बसेल असा इशारा पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिलाय. भगवान चंचे यांनी पाण्याचा विषय हाती घेतल्याने नेरळकरांची पाणी समस्या सुटणार असा विश्वास नागरिक व्यक्त करतायत. तेव्हा हा विश्वास सार्थ ठरतो की अधिकारी पुन्हा एकदा उन्हाळ्यात नेरळकरांच्या माथी पाणी टंचाईचं संकट मारतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भगवान संजय. मागील काही महिन्यापासून नेरळला पाण्याची समस्या होत होती. आम्ही आता वाड्या वस्ती नेरळमध्ये मतं मागायला फिरत होतो. आम्हाला पहिला प्रश्न तोच यायचा, तर तुम्ही पाणी कधी देणार. तर मी निवडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा ग्रामपंचायतला आलो. आपल्या धनगर साहेबांना मी विनंती केली की बाबा पाण्याची समस्या आहे, काय करावं लागेल. मग त्यांनी MGPची टीम बोलवली आणि MGPच्या टीमनी सर्व टीम आली. त्यांनी सांगितलं 15 दिवसात तुम्हाला मी पाण्याची समस्या सोडून देतो. ज्या ज्या तुम्ही लाईन टाकायला नवीन सांगितल्या त्या टाकून देतो आणि 15 दिवस नाही बोलत, त्याला महिना पण जाईल, पण 15 ते महिन्याच्या आतमध्ये साहेब तुम्हाला ही समस्या सोडून देतील अशी अपेक्षा करतो. नगरपंचायतच्या आपल्या कार्यालयामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये काही वाड्या आणि वस्तीची वितरण व्यवस्थेची कामे प्राधान्याने करून देण्याबाबत मान्य पंचायत समिती सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जोर दिलेला आहे. तर सदर कामे आम्ही पुढील 15 ते 20 दिवसात निश्चितपणे संबंधित ठेकेदाराकडून कंप्लीट करून घेऊ